मित्रांनो, मागील पिरियडला आपले सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे एकूण 3 लेसन संपले होते. पहिला कोणता? हेरिडिटी अँड इव्हॉल्यूशन. सेकंड, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आणि थर्ड कोणतं होतं? लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तर सगळ्या प्रकारचे स्वाध्याय, सगळ्या प्रकारचे याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवले असणारच. जर तुम्ही सोडवले नसाल तर तुम्ही सोडवा आणि तुम्ही मॅक्झिमम प्रश्न तुम्ही मिळवा, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. हे तुमची जबाबदारी. जो चांगल्या प्रकारे करेल त्याला चांगलं आणखी याचा फायदा होईल. तर आता आपण सुरू करूया एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आणि याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत हे फक्त आता याच्यामध्ये मी मार्किंग करतो, तुम्ही लक्षात ठेवा. पहिला आपण शिकणार आहोत इकोसिस्टीम रिव्ह्यू. त्यानंतर आपण शिकणार आहोत पुढचा मुद्दा स्नेक्स मोर इन साऊथ इंडिया व्हाय. त्यानंतर शिकणार आहोत आपण रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. त्यानंतर डेफिनेशन ऑफ एन्व्हायरमेंट. त्यानंतर नॅचरल एन्व्हायरमेंट, टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. त्यानंतर नॅचरल एन्व्हायरमेंट याची माहिती, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट याची माहिती, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट याची माहिती. त्यानंतर इकॉलॉजी डेफिनेशन. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इकॉलॉजी इकोसिस्टीम. त्यानंतर एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेनन्स. त्यानंतर ह्यूमन एक्झिस्टन्स. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूया एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. व्हॉट इज एन्व्हायरमेंट? ऑल दॅट इज अराउंड अस. आपण जिथं राहतो तिथं आपल्या सभोवती जे बी आहे, दॅट इज ऑल दॅट टुगेदर इट इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. ही अगदी याची सोपी साधी व्याख्या आहे. तसं आपण म्हटलं आपल्या भोवती काय काय आहे? लिव्हिंग आहे, नॉन लिव्हिंग आहे, एअर, वाटर, सॉईल आहे ना. त्यानंतर प्लॅन्ट्स, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ऑल दॅट इज टुगेदर कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आता इकोसिस्टीम पाहूया आपण. इकोसिस्टीम म्हणजे काय भानगड आहे? एनी नॅचरल प्लेस. काय म्हटलं आपण? एनी नॅचरल प्लेस. इट मे बी स्मॉल, इट मे बी बिग, इट इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. सो इकोसिस्टीम इट इज फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. त्याच्यामध्ये कोणते? समजा एखादा डबका म्हटलं, पॉन्ड्स, त्याच्यामध्ये काय असते? वॉटर, एअर, सॉईल असते. त्यामध्ये आणखी लिव्हिंग असतात, किडे असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, आहे ना. बरोबर आहे. त्याला म्हटलं बायोटिक फॅक्टर. आपण लहान लहान प्लॅन्ट्स पण असतात, छोटे छोटे. सो बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. सो इकोसिस्टीम इज मेड अप ऑफ, फॉर्म बनते कशाची? बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. आणखी त्याच्यामध्ये काय असते? बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर देअर इज इंटरॅक्शन. काय म्हटलं आपल्याला? इंटरॅक्शन विथ इच अदर. जसं त्यातलं हवा आहे, याचा परिणाम कोणावर होतो? लिव्हिंगवर होतो. इथलं पाणी, याचा परिणाम कोणावर होतो? लिव्हिंगवर होतो. आणि लिव्हिंगचा परिणाम म्हणजे बायोटिक फॅक्टर म्हणजे सजीव, याचा परिणाम कोणावर होते? हवेवर आणि वाटरवर, साईलवर होते. म्हणून त्याला म्हटलं आहे लिव्हिंग फॅक्टर, बायोटिक फॅक्टर, आहे ना. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. बायोटिक म्हणजे सजीव, लिव्हिंग. अबायोटिक म्हणजे निर्जीव, नॉन लिव्हिंग. दे अफेक्ट, परिणाम करतात एकमेकावर. याला म्हणतो आपण इंटरॅक्शन, परस्पर आंतरक्रिया. सो दे आर इंटरॅक्शन विथ इच अदर. हे सर्व घडते कुठे? इन इकोसिस्टीममध्ये. आता ईच फॅक्टर ऑफ इकोसिस्टीम प्ले इम्पॉर्टंट रोल. त्यातला सगळे घटक महत्त्वाचे आहेत. जर इकोसिस्टीममध्ये कुठलाही फॅक्टर जर नसेल तर इकोसिस्टीम चालेल का? चालणार नाही. जसं आपण म्हटलं, आता उदाहरण सांगतो मला इकोसिस्टीमचे कोणते आहे? लहान डबका इकोसिस्टीम, गार्डन इकोसिस्टीम, एक झाडसुद्धा इकोसिस्टीम आहे. त्यात लिव्हिंग आहे, नॉन लिव्हिंग पण राहतात. फॉरेस्ट इकोसिस्टीम, रिव्हर, लेक, आणि सगळ्यात मोठी इकोसिस्टीम समुद्र इकोसिस्टीम आहे, सी, ओशन. आणखी सगळ्यात मोठी पृथ्वी जी आहे ना, इट सेल्फ इट इज इकोसिस्टीम. कारण काय? बायोटिक आहे, अबायोटिक फॅक्टर आहे म्हणून. अँड देअर इंटरॅक्शन आहे. आता उदाहरण सांगतो मला, टायगर. आपण पाहू हाऊ देअर इज इम्पॉर्टन्स ऑफ फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टीम.
नाव सपोज दिस इज टायगर अँड लायन. दीज आर प्रेडेटर्स, याला म्हणतो भक्षक, बरोबर आहे. ते जर नसले तर काय होईल, जे शाकाहारी प्राणी जंगलामधले हर्बिओर्स आहेत त्याचं काय होईल, ओव्हर पॉप्युलेशन आहे. म्हणून टायगर अँड लॉयन्स, दीज प्रेडेटर्स प्रिव्हेंट्स ओव्हर पॉप्युलेशन, त्यांची अतिशय वाढ थांबवतात. कोणाची, हर्बिओर्सची. म्हणजे फायदा, समजा हे नसले तर काय होईल, त्यांची संख्या खूप वाढून जाईल आणि मग शेतामध्ये गावात शिरतील, ते त्रास देतील. आजकाल होतं की नाही काही ठिकाणी असं, खूप शेतामध्ये येऊन नुकसान करतायत. तर हे कंट्रोल करते फॅक्टर्स. म्हणजे एव्हरी फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता जसं म्हणतो आपण कॅटरपिलर, अळी, बरोबर आहे, एक बिनकामाची आहे म्हणतो, पण नाही, हिचं पण महत्त्व आहे. हिचं इट ऑल्सो गेन इम्पॉर्टंट रोल. कॅटरपिलर, अळ्या, ऑर्गॅनिझम्स इन फिल्दी प्लेसेस, घाणीतले ऑर्गॅनिझम्स, टर्माइट्स आहे ना, ढेकून म्हणतो आपण, नाही, गेटू ढेकूड, इन्सेक्ट इन डंग, शेणामधले किडे, दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट. ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्याला वाटते बेकार आहेत, नाही. कारण काय, बिकॉज दे क्लीन एन्व्हायरमेंट, बरोबर आहे. आणि जर एन्व्हायरमेंट क्लीन झालं तर आपलं आवर एक्झिस्टन्स, आपलं अस्तित्व इज ड्यू टू दीज फॅक्टर्स, ते आहेत म्हणून आपण आहोत. म्हणजे इथं आपण काय शिकत आहोत, फॅक्टर्स इम्पॉर्टंट, इम्पॉर्टन्स ऑफ एव्हरी फॅक्टर इन इको सिस्टीम. इथं काहीच बेकार नाही आहे. नथिंग इज युजलेस, एव्हरीथिंग इज युजफुल. सो वी शूड केअर देम, आपण त्यांची पण प्रत्येकाची काळजी घ्यायला पाहिजे, दुर्लक्ष करायचं नाही. आता एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, बर्ड आहे. हां, आता हे बर्ड बिल्डिंग नेस्ट, पक्षी एक घरटा बनवत आहे. कोणावरती, ऑन ट्री नियर बाय पॉन्ड, एक डबका आहे, त्या बाजूला एक झाड आहे. अँड बर्ड बिल्ड नेस्ट, घरटा बनवत आहे. आता मला सांगा तुम्ही, नाव दीज बर्ड फीड अपॉन द फिश, जे पॉन्ड्स आहे, तलाव आहे, पॉन्ड डबकं होते आणि तलाव पण होते. हां, सो फीड अपॉन द फिश, डबके त्या तलावातल्या याच्यावरती तो आपले भूक भागवत आहे. कोण, बर्ड. आता तो बर्ड आहे, इट इज पार्ट ऑफ ट्री, दोन्ही ते इकोसिस्टीम आहेत, ट्री पण इकोसिस्टीम आहे आणि पॉन्ड्स पण आहे. आता हा बर्ड दोन्हीमध्ये राहतो, झाडावर राहतो आणि मासे खायला पॉन्ड्समध्ये जातो. इट इज ऑल्सो गोईंग टू द पॉन्ड्स टू ईट द फिश. सो इट इज पार्ट ऑफ टू इकोसिस्टीम. कोणाकोणाचं, ट्री अँड पॉन्ड, दोन्हीचं तो काय आहे, पार्ट आहे. नुसतं पॉन्डचं नाही, नुसतं ट्रीचं पण नाही, बिकॉज इट इज लिव्हिंग ॲट टू प्लेसेस म्हणून. आता स्नेक्स, आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो मी, स्नेक्स आर मोर इन साऊथ इंडिया, व्हाय. दक्षिण भारतामध्ये सापाचे प्रमाण जास्त आहे, का बरं, तुम्हाला याचं कारण एक्सप्लेन करतो मी. बिकॉज पॅडी इज कल्टिवेटेड इन लार्ज स्केल, धानाचं पीक, भाताचं पीक जास्त होते कुठे, दक्षिण भारतामध्ये, हे एक कारण. त्यामुळे सो देर आर मोर ग्रासहॉपर, धानावर जगणारे कोण, नागतोडे नाही का, नागतोडे ग्रासहॉपर, ते दे आर मोर. सो देर आर मोर फ्रॉक्स, सो टू ईट द मोर फ्रॉक देर आर मोर स्नेक्स, हे याचं कारण आहे, बरोबर आहे. जास्त काय आहे, पॅडी क्राफ्ट्स, म्हणून मोर ग्रासहॉपर, म्हणून मोर फ्रॉग, सो म्हणून देर आर मोर स्नेक्स. आता इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन, समजा त्यामधला फ्रॉगची संख्या कमी झाली तर काय होईल याचा परिणाम सांगा. व्हॉट इज द इफेक्ट ऑन अदर्स, टोटल इकोसिस्टीम, व्हॉट इज द ओव्हरऑल इफेक्ट ऑन द अदर फॅक्टर्स ऑफ द इकोसिस्टीम इन साऊथ इंडिया. सांगा काय होईल. हां, ग्रासहॉपर विल इन्क्रीज, सो दे विल ईट मोर क्रॉप्स, डिस्ट्रॉय द पॅडी क्रॉप्स, नष्ट करतील, बरोबर आहे. तिकडे कोण होतील, स्नेक्स विल, देअर पॉप्युलेशन विल डिक्रीज, त्यांना काय मिळणार नाही, फूड मिळणार नाही. सो देर विल बी इफेक्ट ऑन डिफरंट फॅक्टर्स, अशा प्रकारे. कशामुळे, बिकॉज इफ द फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन म्हणजे डिक्रीजेस. आता आपण पुढला मुद्दा पाहूया. हे लहान सहान तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. हा जो चॅप्टर आहे थेरॉटिकल आहे, पण तुम्हाला याच्यातले सगळे घटक समजून घेणे तेवढेच महत्त्वाचं राहणार आहे. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. आता आपण शिकू पहिल्यांदा एन्व्हायरमेंट. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन पॉसिबल वे. इन द इकोसिस्टीम देर आर फिजिकल फॅक्टर, भौतिक कोणते सांगा, एअर, वॉटर, सॉईल. केमिकल फॅक्टर, डिफरंट केमिकल्स आर देअर. बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजे कोणते, प्लॅन्ट्स, ॲनिमल, मायक्रोऑर्गॅनिझम्स. हां, दे अफेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे मोठी लिव्हिंग आहेत, बरोबर आहे.
इन पॉसिबल वे, शक्य तेवढ्या मार्गाने ते काय करतात, परिणाम होतो. कोणाकोणाचा, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्ट अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन इकोसिस्टीम, दॅट इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंट. बरोबर आहे. सो व्हॉट इज एन्व्हायरमेंट, बघा व्याख्या पाहिली आपण सुरुवातीला, ही व्याख्या वेगळी, ही व्याख्या जास्त आणखी महत्त्वाची आहे. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बरोबर आहे, दॅट इन मेनी पॉसिबल वे इट इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. होतो ना परिणाम, आपला परिणाम होत नाही का, हे हवा माती पाण्याचा होतोच, केमिकलचा परिणाम होतो आपल्यावरती, म्हणून ते म्हटलेलं आहे. आपल्यावर होतो, अदर ॲनिमलसुद्धा होतो. समजा जंगलं तोडले, परिणाम होईल की नाही, जंगल होईल की नाही, हरणांवरती, वाघावरती परिणाम होईल ना, म्हणून म्हटलं आहे दिस फॅक्टर अफेक्ट डायरेक्टली. इट इज, आता बघ व्हॉट इज एन्व्हायरमेंट, इट इज कंडिशन इन सराउंडिंग. मगाशी बोललो मी, एन्व्हायरमेंट इज कंडिशन इन अवर सराउंडिंग. आता याच्यामध्ये काय काय असते, इट इन्क्लूड्स, एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स काय काय, बायोटिक, अबायोटिक फॅक्टर्स, नॅचरल, आर्टिफिशियल फॅक्टर्स. आता आपण जे राहतो, आपलं जे एन्व्हायरमेंट आहे याच्यामध्ये काय आहेत, बायोटिक फॅक्टर आहे म्हणजे लिव्हिंग आहेत, अबायोटिक फॅक्टर आहे नॉन लिव्हिंग आहे, नॅचरल फॅक्टर आहेत काही काही आपोआप बनलेले, काही काही आर्टिफिशियल फॅक्टर आहे जे मानवाने तयार केलेले आहेत. आता टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट दोन प्रकारचे आहे फॅक्टरवरून. नंबर 1 नॅचरल एन्व्हायरमेंट, दुसरा आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आता नॅचरल एन्व्हायरमेंट कसं बनलं आहे बघा बरं. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, वॉटर, लँड अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर इंटरॅक्शन. आता आर्टिफिशियल कसं आहे सांगा बरं. इट कन्सिस्ट ऑफ बायोटिक, इथे पण आहेत बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर आहेत, पण काही मानवाने निर्माण केलेले आहेत. जसे काही व्हायरसेस आहे सोडले माणसांना निर्माण केलेले आहेत, लॅबमध्ये बनवलेले आहेत, ते बायोटिक फॅक्टर्स. त्यानंतर अबायोटिक फॅक्टर्स, ज्या वस्तू निर्माण केल्या मानवाने, डिफरंट केमिकल्स वगैरे, बरोबर आहे. आता आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट हॅज इफेक्ट ऑन नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. जे मानवनिर्मित जे वातावरण आहे त्याच्यामुळे सरळ परिणाम कोणावर होतो, नॅचरल एन्व्हायरमेंट. आणि त्यामुळे आजकालचं पोल्युशन वगैरे सगळ्या गोष्टीचा परिणाम नेचरवर होत आहे, निसर्गावर होत आहे. कोणावरती, निसर्गावरती होत आहे. म्हणून म्हटलं आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट अफेक्ट नॅचरल एन्व्हायरमेंट, बरोबर आहे, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. आता पाहू आपण पुढचा भाग. हे लहान मुद्दे आहेत. इकॉलॉजी. व्हॉट इज इकॉलॉजी, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, बरोबर आहे, इट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. इंटरॅक्शन बिटवीन द कुठलाही तुम्ही नॅचरल प्लेस निवडा, याच्यामध्ये इंटरॅक्शन होते, आंतरक्रिया कोणामध्ये, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये नेहमी कंटिन्युअसली होतच राहते. म्हणून म्हटलं व्हॉट इज इकॉलॉजी, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, इट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. आता इकोसिस्टीम काय आहे, इकोसिस्टीम इज द बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण परिस्थिती, याला म्हणतो आपण इकॉलॉजी. सो इकोसिस्टीम इज द युनिट, बेसिक युनिट ऑफ द इकॉलॉजी. म्हणजे इकोसिस्टीम इज द बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजी. म्हणजे इकॉलॉजी इज मेडअप ऑफ मेनी इकोसिस्टीम. बघा, मेनी इकोसिस्टीम्स आर देअर इन इकॉलॉजी. कोणत्या, पॉन्ड्स इकोसिस्टीम आहे, तर पॉन्ड्सपासून तर दुसरी जंगल वगैरे पूर्ण तर पृथ्वीसुद्धा इकोसिस्टीम आहे. स्मॉल इकोसिस्टीम पॉन्ड्स, सो लार्जर इकोसिस्टीम इज अर्थ. का व्याख्या तशी आहे, एनी नॅचरल प्लेस विथ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन, इट इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. आता आपण पाहूया एन्व्हायरमेंटल. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इकोसिस्टीम कशाची बनले इकोसिस्टीम, पुन्हा दिसते, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग डेफिनाईट जिओग्राफिकल एरिया. म्हणजे या पृथ्वीवर बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑक्युपाय काहीतरी जागा याने व्यापली असते. मग तो पॉन्ड्स असो, गार्डन असो, झाड असो किंवा अर्थ असो. सो बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग डेफिनाईट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन, बरोबर आहे. याच्यामधून काय बनली असते, इकोसिस्टीम बनवलेली असते. पुन्हा बघा, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑक्युपाईंग डेफिनाईट एरिया, डेफिनाईट जिओग्राफिकल एरिया कॉन्स्टिट्यूट, एकत्रितपणे कलेक्टिवली कॉन्स्टिट्युएंट म्हणजे कॉन्स्टिट्यूट्स बनवतात. कोण, इकोसिस्टीम. दे मेक द इकोसिस्टीम.
पुन्हा एकदा बघा, हाऊ द इकोसिस्टीम इज मेड अप ऑफ, म्हणजे व्हॉट इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इकोसिस्टीम. तुम्ही तर काय उत्तर काय लिहाल मग, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. बरोबर आहे. हां, ऑक्युपाय डेफिनाईट जॉग्राफिकल एरिया. बरोबर आहे. अँड देअर इंटरॅक्शन दे कलेक्टिवली कॉन्स्टिट्यूट्स इकोसिस्टीम. आता पुढचा मुद्दा आहे एन्व्हायरमेंटल बॅलेन्स. कशाला म्हणायचं, एन्व्हायरमेंटल बॅलेन्स, निसर्गाचा समतोल. इट इज मेंटेन थ्रू व्हेरियस नॅचरल सायकल. एन्व्हायरमेंटमध्ये अनेक सायकल असतात. वॉटर सायकल, जसं समुद्राचं पाणी, चेंज इन टू पेपर, पेपर फॉर्म क्लाउड्स, क्लाउड गिव्ह रेन फॉल ऑन द ग्राउंड. इट इज फॉर्मिंग स्ट्रीम, नाला बनतो, मग याचा काय बनतो, रिव्हर. इट अल्टिमेटली गो टू द सी. हे झालं वॉटर सायकल. असेच कोण सायकल आहे, पुन्हा गॅसेस सायकल आहे, ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल आहे ना. बरोबर आहे. कार्बन सायकल, मग शिकलो आपण नव्या वर्गामध्ये. व्हेरियस सायकल्स. सो व्हेरियस सायकल्स दे मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलेन्स. ऑल्सो देर आर व्हेरियस फूड चेन्स इन द एन्व्हायरमेंट. पुष्कळ काय आहेत, फूड चेन्स आहेत इन इकोसिस्टीममध्ये. जसं आपण पाहिलं, गवतला कोण खाते, ग्रासहॉपर, त्याला कोण खाते, फ्रॉग, त्याला कोण खाते, स्नेक. इट इज इटन बाय हॉक, गरुड पक्षी खातो याला म्हणतो आपण फूड चेन. असंच ग्रास, काऊ, टायगर, अशा फूड चेन्स आहेत. सो व्हेरियस फूड चेन, अशा अनेक फूड चेन आहेत निसर्गामध्ये. देर आर व्हेरियस फूड चेन्स ऑकरिंग इन द नेचर. सो बायोटिक अँड, बघा आता, हाऊ एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू व्हेरियस सायकल्स, नॅचरल सायकल्स, इट मे बी वॉटर सायकल किंवा गॅसेस सायकल. इट इज ऑल्सो मेंटेन बाय व्हेरियस फूड चेन्स ऑफ इकोसिस्टीम. आता आपण मानवाने काय केलं पाहिजे, ह्युमन एक्झिस्टन्स टोटली इम्पॉसिबल विदाऊट नेचर. समजा मानवाने म्हटलं नेचरशिवाय जिवंत राहील, जमल का, तो जमणार नाही. इट इज इम्पॉसिबल. सो इट इज सो वी नीड नेचर टू एक्झिस्ट. जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, सो वी नीड सपोर्ट ऑफ द नेचर. सो इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी, आपली जबाबदारी आहे कोणती, टू प्रिझर्व नेचर, निसर्गाचं रक्षण करणे. पुन्हा विदाऊट डिस्टर्बिंग नॅचरल बॅलेन्स. नॅचरल बॅलेन्स आपल्याला आपोआप मेंटेन करायचा आहे. निसर्ग आता मूलतः खूप चांगला आहे, त्याला डिस्टर्ब कोणी केलं, हो डिस्टर्ब मॅननं केलं. तो आता आपल्याला करता येणार नाही. आता याकरता आपण काय केलं पाहिजे मग, टू प्रिझर्व द नेचर. वी हॅव बघा आता, वी हॅव गॉट अर्थ प्लॅनेट ऑन लीज. ही जी आपल्याला पृथ्वी भेटलेली आहे, हे लीजवर भेटली आहे, उधारीवर भेटलेलं आहे. वी शुड नॉट डिस्टर्ब इट. सो फ्रॉम अवर ॲन्सेस्टर, कोणी दिलं आपल्याला, आपले पूर्वजाकडून. आणि कोणाकरता भेटलेली आहे, फॉर फ्युचर जनरेशन, पुढच्या पिढीकरता. नॉट ॲज ओन प्रॉपर्टी, आपली खाजगी मालमत्ता आहे का, नाही. सो वी शूड कन्झर्व इट फॉर अवर सेल्स. आपल्यासाठी याला आपल्याला रक्षण करायचं. कोणाचं, अवर अर्थ. इट इज व्हेरी ब्युटिफुल. So for ourselves and also for future generation, it is duty of every human being on the earth that we should preserve earth for ourselves and for our future generation. ही अर्थ टिकली पाहिजे चांगल्या प्रकारे विथ नॅचरल बॅलेन्स फॉर फ्युचर जनरेशन. तशा प्रकारे यामध्ये आपण विविध मुद्द्यावर आज चर्चा केलेली आहे. तुम्ही सर्वांनी याचा नीट अवलोकन करा. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारा. तुम्ही लहान लहानच्यावरती प्रश्न बनवायचे. ठीक आहे. थोडंसं पार्ट थेरॉटिकल आहे, तुम्हाला वारंवार लक्ष देऊन ऐकावं लागेल. ठीक आहे. ओके. सो हिअर वी शुड स्टॉप.